पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना सुरू झाला की सणांना पण सुरुवात होते आणि श्रावण महिन्यातला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा सण पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. नवविवाहित मुलींसाठी पण हा सण खूप कौतुकाचा असतो. त्यांना माहेरी जाता येतं, गोड कौतुक केलं जातं, त्यामुळे त्यांच्यासाठी पण हा सण खूप आनंदाचा असतो. आता नागपंचमी हा सण आपल्याला जर वेळ नाही आहे, मंदिरात किंवा बाहेर वारुळाला जाता येत नाही, तर घरच्या घरी आपण पूजा कशा प्रकारे करू शकतो याबद्दलची माहितीच या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, इथं मी एक पाट घेतलेला आहे, त्यावरती वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यावरती मी तांदळाने असे नागाचे सेप काढलेले आहेत. म्हणजे दोन नाग, नागिन आणि त्यांची दोन पिल्लं असे काढलेले आहेत. एका साईडला मी देवा लावून घेतलेला आहे आणि पाठीमागं भिंतीला मी फोटो लावलेला आहे. त्या फोटोची आपल्याला पूजा करायची असते. त्या फोटोला नाग नरसोबाची पूजा करणे असं म्हणतात. आता श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर काही जण शुक्रवारचे व्रत करतात, त्यामुळे पहिल्या शुक्रवारी पण हा फोटो लावला जातो. नाहीतर मग पंचमीपासून हा फोटो आपण घरामध्ये लावतो. तो फोटो आपण पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो. म्हणजेच की शुक्रवारचे व्रत जे करतात त्यांना शुक्रवारी पूजा करण्यासाठी हा फोटो आपण जिथं लावलेला आहे तिथंच ठेवायचा आहे. तर आपल्याला या फोटोची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजेच नाग नरसोबाची पूजा करून घ्यायची आहे. आपण बघा, गावाकडे अजूनही महिला वारुळाला जाऊन पूजा करतात, पण आपण शहरात राहत असेल तर वारुळ वगैरे भेटणे शक्य नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी असा फोटो लावून पूजा करायची असते. त्यानंतर मी इथं नागदेवता जे बनवलेले आहेत त्यांची, म्हणजेच नाग, नागिन आणि त्यांचे दोन जे बाळं बनवलेत त्यांना हळद कुंकू अर्पण करून घेत आहे आणि नंतर फूल वगैरे अर्पण करून पूजा करायची आहे. तर इथं मी फूल अर्पण करून घेत आहे. तुम्हाला जे भेटतील ते फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि एकदम साधी आणि एकदम छोटीशी पूजा आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण आवर्जून ही पूजा आपल्या घरामध्ये मांडावी, करावी आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. पूजा उचलायची असते, पण जो मागे लावलेला फोटो आहे तो फोटो तसंच ठेवायचा असतो. म्हणजेच की श्रावण महिना संपेपर्यंत. तर बघा, नागपंचमीच्या दिवशी आपण अशी नागदेवतेची पूजा केल्याने काय होतं, तर बघा आपल्याला भरपूर वेळेस असं ऐकण्यात येतं की काल सर्पयोग आहे, ही पूजा करायला सांगितली आहे, ती पूजा करायला सांगितली आहे. तर आपल्या कुंडलीत जरी काल सर्पयोग असेल तर अशी पूजा केल्याने आपला तो काल सर्पयोग आहे, जो दोष आहे, तो कमी होण्यास मदत होत असते. तर इथं आपल्याला दुर्वा पण अर्पण करायचे आहेत. दुर्वा आणि आघाडा हे जे आपण नागदेवता बनवलेत त्यांना अर्पण करायचे आहेत आणि मागं जो फोटो लावलाय त्यांना पण आपण दुर्वाची माळ बनवून अर्पण करू शकतो किंवा मग वस्त्रमाळ अर्पण करू शकतो. वस्त्रमाळ म्हणजे कापसाची बनवलेली जी माळ असते तिला वस्त्रमाळ म्हटलं जातं. आता इथं मी 3 दुर्वा घेतले, त्यांची 3-3 पान असलेल्या 3-3 दुर्वांची माळ आपल्याला बनवायची असते आणि दुर्वासोबत आपल्याला एक आघाडा घ्यायचा असतो. म्हणजेच 3 दुर्वा आणि 1 आघाडा असं मिळून ते अर्पण करायचं आहे आणि त्याचीच माळ पण बनवायची आहे. पण मला आघाडा मिळालेला नाही, त्यामुळे मी इथं फक्त दुर्वा अर्पण करत आहे. नागपंचमीचा सण साजरा करण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. म्हणजे बऱ्याच भागात हा भावाचा उपवास केला जातो. तो उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि काही ठिकाणी आहे तो नागपंचमी दिवशी भावाचा उपवास केला जातो. तर आता प्रत्येक ठिकाणाची वेगवेगळी पद्धत आहे. जसं तुमच्या भागात करतात त्या प्रकारे तुम्ही तो उपवास करावा. तर इथं आपल्याला दुर्वा वगैरे अर्पण करून झाल्यानंतर आरती करायची आहे. प्रथम आपण गणपतीची आरती करायची आहे आणि नंतर आपण शंकरांची आरती करायची आहे. आणि बघा, फक्त वर्षातून एकदाच अशी पूजा केली जाते नागदेवतेची. पूर्ण वर्षभर आपण पूजा करत नाही किंवा पूर्ण वर्षभर घरामध्ये आपण हा फोटो ठेवायचा नसतो. हा फोटो लावताना आपण एका भिंतीला लावायचा आहे जिथं आपल्याला पूजा मांडणी करता येईल असं. आपल्या देवघरामध्ये हा फोटो नाही लावायचा. तर यानंतर इथं नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तर नैवेद्यामध्ये आपल्याला फक्त लाह्या आणि फुटाणे याचाच नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याबरोबर दूध पण, आपल्याला दुधाचा पण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ही सर्व पूजा करताना, नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र पठण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हा मंत्र तुम्ही पठण करायचा आहे. तर इथे मी लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवत आहे आणि त्याबरोबरच दुधाचा पण नैवेद्य दाखवत आहे. आता नागपंचमीच्या बाबतीत भरपूर अशा काही प्रथा आहेत. म्हणतात असं की या दिवशी आपण काही कापणे, चिरणे किंवा दळणे अशा गोष्टी करू नयेत किंवा या दिवशी आपण चुलीवरती तवासुद्धा मांडत नाही. काही भागामध्ये
सकाळी तवा नाही मांडत, जेव्हा पूजा वगैरे होती तेव्हाच नंतर तवा वगैरे मांडतात. पण आता एवढे प्रथा किंवा नियम पाळणं शक्य नाही, कारण प्रत्येकाच्या मागं घाई आहे, प्रत्येकजण बिझी आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढे नियम पाळून हा सण साजरा करता येईल तेवढे नियम पाळून हा सण साजरा करा. तर नागपंचमीची पूजा घरच्या घरी एकदम साध्या सोप्या प्रकारे कशी करायची ही माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.